मुंबई गोवा महामार्ग तयार होत असताना अनेक अडचणी आल्या। महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या जवळही अनेक वेळा चर्चा करण्यात आल्या। या दरम्यान जुन्या रस्त्यांवर अनेक अपघात झाले आहेत। प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते आणि कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा वेगळा आनंद मिळाला पाहिजे। पण दुर्दैवाने अशा महामार्गावर अपघात होत असताना त्यांना मदत करण्याचे सेवाभावी काम पेण येथील कल्पेश ठाकूर हे करीत आहेत। ते खरे देवदूत आहेत। त्यांच्यामुळे अनेक कुटुंबांना आणि कुटुंबातील माणसांना जीवदान मिळालेले आहे। त्याच्या रुग्णसेवेबद्दलच कोकणात जाणारे व येणारे पर्यटक ही निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सुसज्ज अशा साई सहारा रेस्टॉरंट हॉटेलच्या चविष्ट जेवणासाठी चव खाण्यासाठी येतील व येथील पर्यटनातही वाढ होईल। किमान 100 जणांना रोजगार देणाऱ्या कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवालाचे व साई सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भरभरून कौतुक केले। मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त नागरिकांसाठी देवदूत ठरलेल्या पेण येथील कल्पेश शरद ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवाल प्रकाशन व साई सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील, अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उद्योजक यशवंत घासे, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, नरेंद्र ठाकूर, देवा पेरवी, सुनील पाटील, नरेश पवार, विकी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या अपघातग्रस्त यांना मदत व आरोग्य सेवेचे कौतुक करताना सांगितले की अनेक वर्ष महामार्गावर अनेक अपघात झाले, पण आता महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे। इथे होणाऱ्या अपघातावेळी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी देवदूत बनून कल्पेश ठाकूर हा तरुण पुढे येऊन करत आहे। आज त्याच्या साई सहारा रेस्टॉरंटचे उद्घाटन व रुग्णसेवा कार्य अहवाल प्रकाशन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले, असे बोलून हॉटेल व्यवसाय लवकरच नावारूपाला येवो अशा शुभेच्छा दिल्या। तर पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील, अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, पेणचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे वाली व युवा उद्योजक कल्पेश ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुसकुटे तर आभार संजय ठाकूर यांनी मानले। कल्पेश ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।